कोऑर्डिनेशन करा ना, त्यांची पण तारीख घ्या, आमची तारीख घ्या, दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून कार्यक्रम करा ना. तुम्ही बोर्डवर नाव फक्त आमदारांचं टाकता, आम्ही नाही म्हणत. मी तुम्हाला बघा, जेवढेही तुम्ही ऑफिसर आहे ना इथले जिल्ह्यात, तुम्हाला मी परत हे सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा. उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं. आम्हाला फक्त एक विजिलन्सचं पत्र द्यायचं तुम्हाला. जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहे. पण ऍज अ गव्हर्नमेंट ऑफिसर तुमची स्वतः नाही रिस्पॉन्सिबिलिटी का की आमच्या मतदारसंघात आमची काय डिमांड आहे. मॅडम आता सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की जे काम आपल्याला किती वेळा सूचना देणार तुम्ही. हे दर मीटिंगला मी मागच्या दिवसाला मीटिंगला सांगितलेलं आहे की असं नाहीये. हे तुम्ही डोक्यात घ्या सगळे अधिकारी की तुम्हाला हे कंपल्सरीच आहे की आमदारासोबत खासदाराचाही थोडा प्रोटोकॉल मोठा आहे. आमचाही सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्याला फंड असतो. तर तुम्ही आम्हालाही सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे की आमचे स्वतःचे काही प्रोजेक्ट आहे का त्याच्यामध्ये टाकेल. तर लोक आम्ही पण लोकप्रतिनिधीच आहे ना. मग तुम्ही कधी एक प्रकल्पाला तरी आम्हाला विचारलं का की मॅडम ते तुमचे काही कन्सल्ट आहे का, लोकांनी तुमच्याकडे काही शिफारसी दिलेल्या आहे का, की तुमचं मत काय. मॅडम उपकेंद्र जे आपल्याला सुरू होतील तर त्याच्यासाठी उपकेंद्र सुरू झालंय. डिपार्टमेंट कडून मला एकाचाही फोन नाही. 4 कार्यक्रम झाले होते. मी एकाच कार्यक्रमात जाऊ शकले कारण आमचं अधिवेशन होतं. पण मला पालकमंत्री महोदयांकडनं निरोप आला कार्यक्रमाचा, डिपार्टमेंट कडनं नाही. तुम्ही तारखा कसं काय विचारून घेत नाही आम्हाला. चर्चा तर करा तुम्ही आमच्याशी. 4 उपकेंद्र मान्य ना, जगामध्ये 4 उपकेंद्रांचं उद्घाटन झालं. मी गेलो एका कार्यक्रमाला फक्त पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार. मग आम्ही कुठे जातो. तो डिपार्टमेंटकडनं आम्हाला एकदा सुद्धा तुमचा निरोप येत नाही. तुम्ही कोऑर्डिनेशन करा ना, त्यांची पण तारीख घ्या, आमची तारीख घ्या, दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून कार्यक्रम करा ना. तुम्ही बोर्डवर नाव फक्त आमदारांचं टाकता, आम्ही नाही म्हणत. मॅडम आपले जे आता कार्यान्वित होणार आहेत ना त्याच्याबद्दल मी आधीच हे करून घेतो आणि आपल्या मी तुम्हाला बघा, जेवढेही तुम्ही ऑफिसर आहे ना इथले जिल्ह्यात, तुम्हाला मी परत हे सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा. उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं. आम्हाला फक्त एक विजिलन्सचं पत्र द्यायचंय तुम्हाला. जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहे. आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचंय. आम्ही असं म्हणत नाही. ऑफकोर्स आमदारांचे तेवढा अधिकार आहे, पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर. आम्ही पण लोकांमध्ये फिरतो. आमच्याकडे पण काही असतं डिमांड लोकांच्या. तुम्ही आम्हाला सोडून देणार, आम्हालाच घेणार नाही, आमचंच नाव टाकणार नाही, आम्हालाच कार्यक्रमाला बोलवणार नाही, तर असं कसं चालेल. मॅडम आता एक टेंटेटिव्ह शेड्यूल मी शेअर करेन आणि आपल्या ज्या डेट्स आहेत अहो हे 700 कोटी आणताना तुमचा जो प्रस्ताव तिथे गेला तर 1000 कोटीचा 300 कोटी शहराचे होते. 700 कोटी तुमच्या ग्रामासाठी मागणी होती. तिथे आम्ही पाठपुरावा करतो पैसे आणण्यासाठी. जेव्हा पैसा निधी येतो त्याला तुम्ही कुठल्या प्रकारचं आमच्याशी कम्युनिकेशन ठेवत नाही. कुठलंच नाही. पण ही कोणती पद्धत, कोणती पॉलिसी तुमची नाही ना. बरोबर आहे. सांगा ना. तुम्ही बसले का तुम्ही दोघं तिकडे होतात ना कार्यक्रमात त्या दिवशी. तुमच्याकडे एक तरी मेसेज आहे का मला. कम्युनिकेशन तर तुम्ही कोणी कर्मचारी आणि अधिकाऱ्याने केलं आमच्याशी नाही करू. या बाबतीमध्ये अंडरस्टँड करून मीटिंगला पण होतं तुम्ही नाही. त्यानंतर सर मॅडम सर्व प्रॉब्लेम आम्ही बघतो आणि प्रत्येक ज्या मतदारसंघामध्ये ते पत्रिका आपण पाठवतो. तुमच्या पत्रिका आम्ही बघितली, फोटो बघितला. तुमचं कम्युनिकेशन आहे आमच्याशी. खोटं नाही बोलू मी त्याचा. नाही ठीक आहे ना. आम्ही वेळ घेतली का तुम्ही फक्त माहिती दिली की कार्यक्रम आहे, तुम्ही ठरवून घेतात. मी तुम्हाला तेच सांगतो. तुम्ही तारीख आम्हाला विचारून काय ठरवतो. ठीक आहे. पुढच्या वेळेला तारीख तुम्ही सांगितली. मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं. मागच्या वेळेस आमदारांच्या मुलीने येऊन तिथे उद्घाटन केलं जेव्हा नियमाच्या बाहेर विदाऊट एनी लोकप्रतिनिधी. तुम्ही कामाचं असेल, तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे कसं काय तुम्ही उद्घाटन करता. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही वेळ घ्या ना आमची. तुम्ही पत्रिका छापताना पाठवून देतात की या तारखेला कार्यक्रम आहे. काय आम्ही काय असं काय तुम्हाला हे दिसतो की काय आमचा काय अधिकार नाहीये का. नाही ठीक आहे मॅडम. पुढच्या वेळेला किंवा त्यांची सारखं आम्हाला चुकीचं बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा देतात. नाही तसं नाहीये. पुढच्या वेळेला तुमच्या मागच्या वेळेस साहेब मी तुम्हाला कलेक्टर ऑफिसला व्यवस्थित बोलून तुम्ही पुढे पत्र दिलं नाही की जाऊ एक वेळ चुकलं असेल, पण वारंवार त्याच चुका तुम्ही करत असेल तर आम्ही पण काय शांत बसायचं. हे बरोबर नाही आहे. तुमचं काम मी हे सांगते चुकीचं. ठीक आहे मॅडम. आता पुढच्या वेळेला तुमच्या डेट विचारल्यावरच आम्ही प्रोग्राम घेऊ. आम्ही काय करतो काम कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला इमिडिएटली चार्ज करावा लागतो. काम कंप्लीटचा विषय नाहीये साहेब. आमचं क्लिअर म्हणणं आहे ऍज अ मंत्री म्हणून मी तुम्हाला म्हणते की मला आमदारही तेवढाच महत्वाचं, पण आमदारासोबत
आमचाही प्रोटोकॉल तुम्हाला मान्य नक्की. करावाच नक्की. लागेल आणि करायचं नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही आमच्या लोकसभेच्या स्पीकरला लेटर देतो की नाही, आम्ही सेपरेटच्या तुम्ही कोणत्याच सांगितलेल्या स्कीमला आम्हाला डेटलाच बोलवत आम्ही नाही. प्रोग्राम arrange आम्हाला करतो. विचारत नाही. मग तुम्ही तिथे चक्र मारत बसा मग दिल्लीला कारवाई होतं. उगाच कोणाला अडचणीत आणणं आमचं इंटेन्शन नाही, पण तुम्ही पण तुमच्या लिमिट मध्ये राहा ना. 100%. व्यवस्थितपणे सगळं फॉलो करा ना. वारंवार सांगू तुम्ही काय ऐकत नाही. आमदार आणि खासदारांमध्ये कम्युनिकेशन आमचं खूप चांगलं आहे, पण डिपार्टमेंट जर अशा पद्धतीने बघत असेल तर ते मान्य नाही. पालकमंत्री 4 वेळा मला फोन करतात कार्यक्रमासाठी, मग तुमचं काम नव्हतं डिपार्टमेंटचं एक पण फोन करायचं. बरं, हे फक्त मी जळगाव ग्रामीणचं होते, बाकीच्या ठिकाणी कुठं कार्यक्रम झाला आम्हाला तर पत्ता पण नाही आला बाकीच्या तालुक्याचं. हे बरोबर नाही झालं तुमचं. माझं फक्त पत्रकारांना म्हणणं